नमस्कार मंडळी. खमंग कट्टा बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती खूप 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 जास्त हेल्दी आहे. हे सुपर फूड आहे. रुचिता दिवेकरांनी त्यांना सुपर फूड नाव दिलेलं आहे. आमच्या कोकणात पिकणारं आणि अतिशय गुणकारी आरोग्यवर्धक असं कोळीथ, ज्याला हाऊसग्राम म्हणतात, आणि या कोळथाची उसळ पण आपण आज बघणार आहोत आणि या कोळथाचं कळण पण आपण बघणार आहोत. या कोळथाला सुपरफूड बनण्याचं कारण असं आहे की एक तर हे मधुमेहावर गुणकारी आहे, दुसरं रक्तातील साखर नियंत्रित करायला ते मदत करतं, आपल्या स्थूलता कमी करणं, कारण आजकाल खूप लोकांना बारीक व्हायचं असतं, त्याच्यासाठी आपण डाएट करतो, पण हे खूप पारंपरिक आणि ट्रॅडिशनल रेसिपी आहे ज्याच्यामुळे वजन कमी करायला खूप मदत होते. त्याच्यानंतर मूत्राशयामध्ये जे खडे असतात, किडनी स्टोन म्हणतो आपण त्याला, तर ते विरघळायला सुद्धा हे मदत करतं. हाडाला मजबूती देण्याचं काम करतं आणि इतकं सुंदर आणि इतकी छान ही उसळ लागते की आपण नुसती सुद्धा हे खाऊ शकतो. तर आज आपण अशीच एक थाळी बघणार आहोत ज्याच्यामध्ये मी हे कळण दाखवलेलं आहे, ही कोळथाची उसळ दाखवलेली आहे आणि त्याच्याबरोबर नेहमीची भाकरी पोळी यापेक्षा थोडासा अजून प्रोटीननी भरपूर असा पनीर पराठा दाखवलेला आहे. बघायचं मग, आणि ही उसळ नक्की करून बघा. ही खूप छान लागते, पौष्टिक आहे, जेणेकरून आपल्या शरीरातली झीज भरून काढणं, आपली तब्येतीला आता थंडी येते आणि थंडीमध्ये हे सगळं आपल्याला पचनाला सुद्धा हे सगळं चांगलं आहे, गुणकारी आहे. तर नक्की आपण करून बघूया. आणि तुम्हाला आवडते का ही रेसिपी? बघा, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्ही सुद्धा कोळथाची उसळ खाता का आणि तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने केली जाते? मी आमची पारंपरिक कोकणातली पद्धत तुम्हाला दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये कुठलंही वाटण नाहीये, ज्याच्यामध्ये कांदा नाही, लसूण नाही, तर भरपूर ओला नारळ आणि कोथिंबीर असं घालून केलेली ही कोळथाची उसळ. बघूया मग, चला. मस्ताच आपली थाळी आणि कोळथाची उसळ कोळीत भिजत घालायचं रात्रभर, जसं आपण मटकी वगैरे घालतो, आणि त्याला छान मोड आले की मग मी ते शिजवून घेतले. थोडं जास्त पाणी घातलं त्याच्यामध्ये, कारण मला त्याचं कळण पण करायचंय. आणि आता पाणी काढून घेतलं आपण चाळणीवर आणि आता कोळथाची उसळ बघूया. तेल घातलेलं आहे, तेलामध्ये हिंग, मोहरी, हळद, जी आपली नेहमीची फोडणी आहे, तर ती फोडणी आधी घालायची आणि शिजवून 1-2 शिट्ट्यांमध्ये कोळीत छान शिजतात. तर शिजवलेले कोळीत घालायचे. मोड खूप सुंदर आणि कोळीत खूपच आपल्या शरीरासाठी अगदी आरोग्यदायी आहेत. कडधान्यांमध्ये अव्वल दर्जावरती कोळथाचं स्थान आहे. छान हलवून घेतलंय. हिंग थोडा कुठल्याही कडधान्यांच्या उसळीला जास्त घाला की जेणेकरून त्याचा एक फ्लेवर छान येतो. मी धना पावडर घातली, गोडा मसाला घातला आणि लाल तिखट घातलं. कुठलंही वाटण वगैरे मी लावलेलं नाहीये. अगदी ब्राह्मणी पद्धतीची ही कोळथाची उसळ आहे. आणि मीठ घातले आणि छान ढवळलंय. गुळ घालायचा थोडासा, कारण कोळीत ना थोडेसे चवीला उग्र असतात, तर गुळामुळे ही चव त्याची बॅलन्स होते. तर तुम्ही जर खात नसाल साखर किंवा गुळ तर तुम्ही स्किप करा, पण उसळींना मुख्यतः थोडासा गुळ लागतो. कोळथाला भरपूर ओला नारळ लागतो आणि ओला नारळानेच त्याची चव खूप छान होते. तर त्याच्यामुळे नारळ अजिबात हात आखडता घ्यायचा नाहीये. हे मी याच्यामध्ये पण टाकलंय, वरून पण घालणार आहे. ही उसळ नुसती सुद्धा घालली तरी छान लागते, त्याच्या बरोबर काय हवं असं सुद्धा नाहीये. आणि आता कोथिंबीर घातली, छान शिजली, कारण आपण शिट्ट्या देऊन घेतल्यामुळे शिजली, ती छान परतवली की फक्त झालं. आणि शिजवल्यानंतर 5 ते 6 मिनिटात ही उसळ होते. वरून भरपूर परत नारळ घातलेला आहे आणि आपली ही उसळ तयार आहे. आणि आता आपल्याला बघायचंय, मी पनीर माझ्याकडे थोडं होतं आणि 2 बटाटे उकडवलेले होते, तर त्याच्यामुळे मी हातानेच साधारण त्याच्यामध्ये कुस्करून आपला नॉर्मल तिखट, थोडस मीठ, चाट मसाला असं घालून हे सारण परतवून घेतलेलं आहे फोडणी करून. आणि आता हे ते पनीर पराठे करते. बाकी याच्यामध्ये मी जास्त काही भरलेलं नाहीये, फक्त त्याला थोडस तडका लावून घ्यायचा की जेणेकरून त्याचे सगळं घटक मिक्स होतात. पनीर आणखीन बटाटा मी किसून घेतला होता. नुसतंच पोळीपेक्षा कधी कधी पराठ्याबरोबर सुद्धा छान लागतं. आणि तुम्हाला तूप सोडायचं असेल तुम्ही तूप सोडा, तुम्हाला तेल लावायचं असेल तुम्ही तेल लावा. या पद्धतीने पराठे पण करून घेतलेले आहेत. खूप छान खरपूस लागतात आणि हेल्दी पण आहेत पराठे. जे पाणी काढून घेतलेलं होतं कोळथाचं कळण्यासाठी,
तर त्याच्यामध्ये मी आता ठेचा टाकते. थोड्या ठेच्यामध्ये कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची आहे, लसूण घातलेला नाहीये. त्याच्यानंतर आपण मीठ घालतोय आणि मी थोडं शुगर फ्री घातलंय, साखर नाही घातली, साखर नाही वापरत म्हणून. किंचित अगदी 1 चमचा छोटासा, आणि त्याच्यामध्ये ताक ओतलेलं आहे. आणि याला आता आपल्याला वरून फोडणी द्यायची. या फोडणीमध्ये मी साजूक तूप, कढीपत्ता, जिरं, किंचित मोहरी, हिंग थोडासा जास्त, आणि ही फोडणी मी आता देणार आहे. आणि तुम्ही बघत असाल तर कर्णाला मस्त अशी फोडणी बसलेली आहे. आणि आपली ही जेवणाची प्लेट तयार आहे, ज्याच्यामध्ये उसळ आहे, पराठा आहे, कळण आहे, आणखीन मुळ्याचं सॅलड केलेलं आहे थोडंसं कट करून, खाराची मिरची आहे. नक्की करून बघा.